40 ते 50 वर्षात पहिल्यांदाच अपुऱ्या सुरक्षेमुळे विज्ञान प्रदर्शनात साहित्याची चोरी व मोडतोड प्रदर्शनाला लागले गालबोट। जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम केव्ही हायस्कूल जव्हार येथे आयोजित करण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनात किमान 25% विद्यार्थ्यांचे साहित्य चोरीला गेले व काही साहित्याची मोडतोड व जाळपोळ समाज कंठकणी केल्याचा प्रकार घडल्याने प्रदर्शनाला नियोजन शून्य असल्याकारणाने कार्यक्रमास गालबोट लागले आहे। केव्ही हायस्कूल प्राध्यापकांनी आम्ही फक्त जागा हायस्कूल दिलं होतं, सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असे स्पष्ट भाषेत सांगितले। त्यानंतर शिक्षण अधिकारी पंचायत समिती जव्हार विजया टाळकुटे मॅडम यांची भेट घेण्यास गेलो असता ते जागेवर नव्हते। त्यांना फोन केल्याने आमची चौकशी सुरू आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच भेटूया, नंतर मुलाखत देणार असे फोनद्वारे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले। बघा केव्ही हायस्कूल प्राध्यापकांचे काय म्हणणे आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती जव्हार विद्यमाने आपल्या केव्ही हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम सर झाला। या कार्यक्रमामध्ये साहित्याची चोरी झाली, साहित्याची तोडफोड झाली, तसेच साहित्य जाळण्यात आला। सर असा प्रकार गेल्या 50 वर्षामध्ये इतिहासामध्ये कधीच घडला नाही। सर आपण काय बोलणार? आजपर्यंत तुम्ही 2 दिवस झाले, आपण काय कारवाई केली? हा जो कार्यक्रम होता पंचायत समिती आयोजित बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन, तर यामध्ये पंचायत समिती जव्हार मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला। फक्त आपली शाळा जी आहे ही शाळा त्यांना आपण दिलेली होती, कारण त्या दरम्यान आमच्या स्पोर्ट्स होत्या। कालची गोष्ट जर म्हणाल, आणि दुसरी गोष्ट अजून मला एक सांगावीशी वाटते की विद्यार्थ्यांचं जे आपण म्हणालात की नुकसान हे ते, हो काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, परंतु त्या नुकसानीमुळे मुलांच्या व कुठं रँकला किंवा गुणवत्तेचा विषय का येत नाही, तर त्याचं गुणदान परीक्षण आदल्याच दिवशी 17 तारखेला झालेलं होतं। 17 तारखेला सर्व जे तज्ज्ञ नेमलेले होते त्यांनी त्या ठिकाणी त्या पंचांनी त्यांचं सगळं 106 मला वाटतं प्रोजेक्ट होते, तर त्या सर्व प्रोजेक्टचं त्यांनी व्यवस्थितपणे निरीक्षण करून सर्व गुणदान केलेलं होतं। त्यामुळे जर समजा तो प्रोजेक्ट असेलही तिथे, त्या दिवशी फक्त दुसऱ्या दिवशी काय होतं तर आपलं बक्षीस वितरण होतं। दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी गुणदान झालेलं होतं, म्हणजे निकाल आदल्या दिवशी लागलेला होता। त्यामुळे ती वस्तू जी काही एखाद्याने केली, एखादा अज्ञात मुलगा असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने जे काही केलं असेल ते खरंच आक्षेपार्ह आहे, निंदनीय सुद्धा आहे। मी तर सर या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी बाद करण्यात आले, बाद झाले, तर त्याची गुणवत्ता कोण ठरवणार सर? कसं ठरवणार ते सांगा थोडंसं। माझ्या माहितीनुसार या कार्यक्रमात एकही विद्यार्थी बाद झालेला नाही। आपल्याला मला वाटतं जी माहिती मिळाली असेल ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने कोणीतरी दिली। कोणीही बाद झालेलं नाही, सर्वांचं परीक्षण झालं, सर्वांना गुणदान झालं आणि त्याच्यातूनच नंबर काढलेले आहेत। सर दुसरा विषय सर असा आहे का या प्रदर्शनामध्ये सुरक्षेचा अभाव दिसून आला, सुरक्षेमुळे हा प्रकार घडला सर। तर ही सुरक्षा आता केव्ही हायस्कूलमध्ये झाली, तर आपण इथले प्रिन्सिपल आहात सर, तर मला असं वाटतं काही सुरक्षेचा आपल्याकडे जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल, तर आपण ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली नाही असं मला वाटतं। काय बोलणार सर? नाही, मी सुरक्षेची जबाबदारीच्या बाबतीत ती आमच्याकडे होते असं मी काहीच म्हणणार नाही। याचं कारण असं, प्रत्येकाच्या त्यांचे जे केंद्र समन्वयक होते त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी दिलेल्या होत्या। मला जी काही जबाबदारी होती, उदाहरणार्थ स्टेज व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, ती मी अतिशय प्रकर्षाने पार पाडलेली आहे, व्यवस्थितपणे पार पाडलेली माझ्याकडे अशी। आणि असा प्रकार घडूच नये, खरं तर फार वाईट बाब झाली ती। आणि तुम्ही म्हणता 25% 50, असं काहीच नाही, 1-2 उपकरणं फक्त ते। आणि ते का, म्हणजे माझं मत आहे असं की एखादा कॉम्पिटिटर आहे शेजारी आणि त्याला वाटते की याचं हे चांगलं आहे, म्हणजे लक्षात घ्या, आणि माझा याच्यामुळे नंबर येतो की नाही, अशा प्रकारचा ह्या गैरसमजातून म्हणा असं घडू शकतं।
मला अंदाज तसा वर्तवता येत नाही, पण एक माझा अंदाज सांगतोय मी. तसंच सर या प्रकरणाची आपण चौकशी वगैरे करून आता जे तोडफोड झाली सर, जे साहित्य चोरीला गेलं, हे कोणी चोरला, हे तोडफोड कोणी केली, हे तर इथे कार्यालयामध्ये झालेलं आहे. तर कोण असेल ते तुम्हाला माहिती असेल, त्याच्यावर तुम्ही काय चौकशी करून कारवाई केली का? मी सर्व CCTV जेवढे पण CCTV आपले फक्त पोर्चमध्ये आहेत. वर्गामध्ये विद्यार्थी गेल्यावर तो काय करतो हे आपल्याला इकडे समजत नाही. आणि इथं सगळे विद्यार्थी आम्हाला अननोन होते, अनोळखी होते. त्यांचा विषय आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही ओळखू शकतो, परंतु पूर्ण तालुक्यातून जे आलेले विद्यार्थी होते त्यांना आम्ही नाही ओळखू शकत आणि त्यांना आम्ही थांबवू शकत नाही, तू वर्गात का चालला म्हणून. आमचा शिपाई तिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा एक चित्र काढलेलं होतं, याच्यासाठी ठेवलेला होता एक संरक्षण म्हणून, तिथं कुणी जाऊ नये, त्याला धक्का लागू नये म्हणून. तर शिपाईसुद्धा खाली होता तसा आमचा, परंतु तोही विचारू शकत नव्हता ना त्यांना, तुम्ही कुठे चालले, कारण प्रदर्शन म्हटल्यावर ते सगळ्यांसाठीच खुलं असतं. त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न म्हटलं तर तसा मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होतो. सर त्यामध्ये हे समाजकंटक जे कृत्य यांनी केलं सर, कसं आहे, हे बाहेरचे होते का इथले विद्यार्थी होते याची तर तुम्ही चौकशी केली असेल ना सर? चौकशी म्हणण्यापेक्षा मला फक्त याच्यामध्ये विद्यार्थी दिसत आहेत. खरं तर विद्यार्थ्यांनीच हे कृत्य केलेलं आहे, दुसरं इथं कोणी येतच नाही ना. आणि शहाणा माणूस कशाला काय करेल असं व्हायचं, हे एखाद्याने थोडंसं विद्यार्थ्यांनी सर कृत्य केलं तर आपण त्याच्यावर काही म्हणजे हे केलं असेल ना, त्यांची विचारपूस केली असेल, काहीतरी कारवाई तर केली असेल ना सर? काय केलं? 2 दिवस घडलेले. नाही, तो विद्यार्थी डिटेक्ट होत नाही ना, अजून डिटेक्ट नाही झाला. डिटेक्टच नाही तर शक्यच नाही ना मला कारवाई करणं. कुणावर कारवाई करणार? आणि तो माझा विद्यार्थी नव्हताच, कारण माझी शाळा त्या दिवशी काय होतं, आमचे स्पोर्ट्स चालू आहेत, आजही होते. आज 2:30 वाजता आत्ता शाळा सुटली आमची, सकाळी 7:30ला मुलं आले होते. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये आमचे सगळे विद्यार्थी हे ग्राउंडवर होते. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी त्या दिवशी आलेले नाहीत या आपल्या शाळेमध्ये. त्याच्यामुळे मला नाही वाटत, दुसऱ्यांना आम्ही ओळखत नाही असं. धन्यवाद सर. या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर तसेच पंचायत समिती जव्हार विद्यमाने KV हायस्कूल या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये जे साहित्य होते, म्हणजे जे विद्यार्थ्यांचे साहित्य ते चोरीला गेले, ते तोडफोड करण्यात आली, त्याचबरोबर ते साहित्याची जाळपोळही करण्यात आली. या ठिकाणी आम्ही सरांकडे आलो, सरांशी आमची थोडीशी चर्चा झाली, सरांना काही प्रश्न विचारले. सरांचं म्हणणं असं आहे का आम्ही फक्त KV हायस्कूल हे कार्यक्रमासाठी दिलेलं होतं, बाकीचा या कार्यक्रमासंदर्भात आमचा काहीही एक संबंध नाही, असं सरांनी स्पष्ट भाषेत बोललेले. धन्यवाद.